मी हनुमंत सिद्धराम बनसोडे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील नागरिक शास्त्र विषयातील ग्रामीण स्थानिक शासन संस्था या पाठातील पंचायत समिती हा उपघटक पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गावामध्ये गावाचा कारभार पाहणारी ग्रामीण स्थानिक शासन संस्था म्हणजेच ग्रामपंचायत आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक तालुका स्तरावर ग्रामीण स्थानिक शासन संस्था पंचायत समिती कार्यरत आहे। पंचायत समिती एका तालुक्यातील सर्व गावाचा एकत्रित असा विकास गट असतो। विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती होय। ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समिती असते। पंचायत समितीचे पदाधिकारी पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात। पंचायत समितीच्या सभा बोलावणे आणि सभांचे कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतीची असते आणि सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती पंचायत समितीचे काम पाहतो। गट विकास अधिकारी हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो। गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो। विकास गटात कोणती कामे केली पाहिजे या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते। प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान एक तरी सभा होणे आवश्यक असते। पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते। विकास गटात करावयाच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडून अनुदानही मिळते। पंचायत समितीची कामे लोकांची कामे रस्ते, गटारी, विहिरी, कूपनलिका यामध्ये विविध गावात रस्ते बनवणे, गावातील गटारी काढणे किंवा नवीन गटारी बांधणे किंवा नवीन गटारीची सुविधा निर्माण करून देणे, विहिरी खोदणे, कूपनलिका काढणे अशी विविध कामे पंचायत समितीला करावी लागतात। आरोग्य, रोग प्रतिबंधक लस यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पाहणे, रोग प्रतिबंधक लसीकरण करणे यासारखी आरोग्यविषयक कामे पंचायत समितीला करावी लागतात। पाणी पुरवठा, स्वच्छ पिण्याचे पाणी यामध्ये नागरिकांना स्वच्छ पिण्याची पाणी पुरवणे, त्याची व्यवस्था पाहणे, हातपंप दुरुस्ती करणे, नवीन हातपंपाची व्यवस्था करणे पंचायत समितीला करावी लागतात। स्वच्छता, रस्त्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट यामध्ये रस्त्याची स्वच्छता करणे व निघालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे इत्यादी कामे पंचायत समितीला करावी लागतात। शेती, शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे यामध्ये शेतीच्या सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्याला बी बियाणे, खते, अवजारे यांचा पुरवठा करणे, तसेच पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे व
पशु चिकित्सालयाची व्यवस्था करणे. शिक्षण. प्राथमिक शिक्षण. प्राथमिक शिक्षणाची सोय करणे, विद्यार्थ्यांना लाभाच्या योजना व शिष्यवृत्त्यांचा लाभ देणे, शासनाच्या निर्णयाची व परिपत्रकाची अंमलबजावणी करणे ही शिक्षणविषयक कामे पंचायत समितीला करावी लागतात. उद्योग. हस्तउद्योग आणि कुटीर उद्योग यांच्या विकासाला चालना देणे. यामध्ये विकास गटामध्ये हस्तोद्योग व कुटीर उद्योगाची निर्मिती करून यांच्या विकासाला चालना देण्याचे काम हे पंचायत समितीचे आहे. लोककल्याण. दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे. विकास गटातील समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना आर्थिक मदत करून त्यांना सक्षम बनवणे व इतर लोककल्याणकारी योजना राबवणे ही कामे पंचायत समितीला करावी लागतात. मुलांनो, हा तक्ता काळजीपूर्वक पहा. पंचायत समितीला कोणकोणती कामे करावी लागतात हे आपणाला या तक्त्यातून निश्चितपणे समजेल. विकास गटामध्ये कोणती कामे करायची याचा आराखडा पंचायत समिती बनवते. पंचायत समितीच्या सदस्याची बैठक प्रत्येक महिन्याला एक तरी घ्यावी लागते. वरील सर्व कामे करण्यासाठी पंचायत समितीला जिल्हा परिषद जिल्हा निधीतून काही रक्कम देते. विकास गटात करावयाच्या विकासाच्या योजनासाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडून अनुदान मिळते. आज आपण पंचायत समितीची रचना, पदाधिकाऱ्यांची निवड, प्रशासनाचा प्रमुख गट विकास अधिकारी व पंचायत समितीची कामे, पंचायत समितीला मिळणारे अनुदान व निधी यांचा अभ्यास केला आहे. धन्यवाद.